माझिया प्रियाला प्रीत कळेना। अभिजित बोल ना। नाही, तुम्ही शमिकाला पूर्णपणे जाणता, एक आई म्हणून तुम्ही तिला नीट ओळखता, त्यामुळे मला तुम्ही आधी प्लीज सांगा की मी हे सगळं शमिकाला सांगितल्यानंतर ती शांतपणे समजून घेईल ना? ऑफकोर्स शमिका तुला समजून घेईल, म्हणजे त्या विश्वास आहे की ती तुला डेफिनेटली समजून घेईल। आणि अभिजित खरंच खूप चांगलं आहे की तू हे आधी मला सांगतोयस, तर लेट इट आउट, काय काय एक्झॅक्टली म्हणायचंय तुला? ते शमिकाच्या डॅड विषयी आहे मामा। तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांनाच असं वाटत होतं की जगात नाहीये, पण ते तसं नाहीये, ते जिवंत आहेत। आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून माझे बॉस आर.टी. सरपोतदार आहेत। अरे इथे काय करतोस तेवढ्या रात्री? ते मी एक मिनिट, सॉरी, एक मिनिट। कानात इयरफोन्स लावून मोठ्याने म्युझिक ऐकायची तिच्यामुळे लागली मला, त्यामुळे समोरचा काय बोलतोय ना काही कळत नाही। हा बोल, काय म्हणत होतास तू? आणि इथे कसं काय एवढ्या रात्री? मी तुला भेटायलाच येत होतो, पण मला असं वाटलं की उगीच सगळ्यांना आता डिस्टर्ब नको करायला, आणि ऑफकोर्स तू झोपली असशील म्हणून मग मी म्हणून भेटलो। आणि मम्माने मी सांगणारच होतो की शमिका, मी आणि अभिजित महत्वाच्या विषयावर बोलतोय। तू वर जा, तुझ्या खोलीत आराम कर, गो टू स्लीप। मामा, काय झालं? तुम्ही शमिकाला का नाही काही सांगू दिलं? अभिजित, जे तुम्हाला आता सांगितलंस ते तुला आधीच कळलं होतं, मग तू लगेच शमिकाला का नाही सांगितलंस? कारण मला खरं काय ते जाणून घेतल्याशिवाय तिला सांगणं योग्य नाही वाटलं। एक्झॅक्टली मला सुद्धा एक्झॅक्टली असंच वाटतंय। अभिजित, यू हॅव टू अंडरस्टँड की तू आता मला जे काही सांगितलंस ते इट्स अनबिलिव्हेबल। म्हणजे नक्की म्हणतोयस ते काय आहे, ते खरं आहे का खोटं आहे, मला आधी जाणून घ्यायला पाहिजे ना रे। आय मीन, हे वाटतं तसं साधं सोपं नाहीये रे, काय एका रात्रीत जाईल असं कोड नाहीये। वी आर टॉकिंग अबाउट शमिकाज फादर। तुला कळतंय ना, हे जे काय आहे ते नीट पडताळून पाहिल्याशिवाय मी शमिकाशी नाही बोलू शकत। माहिती ना आपली शमिका किती हळवी आहे, किती सेन्सिटिव्ह आहे। हो, तुम्ही मला तसंच करूया। मगाशी अभिजित भेटून गेला मला। हो माहिती आहे मला। अकॉर्डिंग टू हिम अनिरुद्ध जिवंत आहे। असा शॉक बसला मला ऐकून। जिवंत आहे आणि तो याच शहरात आहे। आणि अविनाश इतकंच नाही, नुसतं अनिरुद्धच नाही तर अनिरुद्धची ती बहीण देखील जिवंत आहे। ती 20 वर्ष भाऊजींनी आपल्यापासून स्वतःची ओळख लपवून ठेवली, त्या अर्थी ते आपल्याला असं तसं सोडणार नाहीत। त्यांचा काहीतरी मोठा प्लॅन असणार। माझिया प्रियाला प्रीत कळेना।